गावाला टोपी घालणारा, गावाला टोपी घालणारा पुढारी दादा. बघितलं का लका, कार्यकर्त्यांनी कशी माझं फसवलं. लका या कार्यकर्त्यांसाठी मी काय नाही केलं. एवढे कार्यकर्त्यांना लका खाया पिया घातले तरी हीच माझ्यावर उलटली. काय हे सगळे टिल्ल्यामुळे झाले. नाही टिल्ल्यामुळे नाही, हे पव्यामुळे झाले. पांडुळाला मी काहीतरी मोटिवेट केलं मोकार, पण चांगले मी मोटिवेट केलं होतं, पण ह्यांनी मला असं फसवायला नव्हतं पाहिजे होतं. नाही एवढं का पहिल्यांदा माझं प्रेम झालं होतं, पण एवढं भांडवल टिल्ल्या निघाला. पण ह्याचा मी बदला घेता, ह्यांना सोडणार नाही. भाऊ तू फक्त साथ दे रे मला, एकेकाला सुट्टी देत नसतो बघ. अशानं प्रेमाविश्वास बसेल का कोणाला. पहिल्यांदा एक तर प्रेम झालं होतं, ते पण सगळं प्रेमाचा फार चुराडा झाला सगळ्यात. नका ओरडू तुम्ही, पण काय आता तुम्ही ओरडून करता. आपण दाराचा एवढा चेष्टा केला का दादाला पण वाईट वाटला असेल बरं का. तेच ना का कालच्याला आपण चेष्टा केली एवढी नव्हतं करायला पाहिजे राव. दादा एवढा जीव लावता आपल्याला, लय जीव लावतो. अरे पावे आपलं काय नाही रे, पण ती हॉटेलमधली माणसं पण दादाच्या हसली. दादाला कसलं वाटलं असं. दादा आता वैतागला असेल काय रे आपल्याला. वैतागलं पण असं, लय नाराज पण झाला असेल, लय आलं त्या बघितलं कसं बोलायचं आपल्यासोबत. आपण एक काम करू आता, दादाकडे जाऊ आणि दादा समजूत काढू, मूड फ्रेश करू दादाचा. कुठं घरीच असेल ना. घरीच असेल, चल बघून ते चल. जाऊ द्या, तुम्हाला माहिती का दादाला लय त्या पोरांनी फसवला, त्याच्या कार्यकर्त्यांनी फसवला. मी तुम्हाला बोलली पोरगी लय भारी दिसती, पोरगी बघायला गेलो, नंतर मला कळलं की दादाचा कार्यकर्ता आहे. तर नाही पोरींचे कपडे कोणी घातले होते माहितीये का, त्या टीनेने घातली होती. फारते काय पोट टाकत गप्पा मारतो माझं कार्यकर्ता, आणि त्याच्याच कार्यकर्ता त्याला उल्लू बनावं लागा. जाऊ द्या, आपण काय करतो त्याची मजा बघ भेट जाऊ. चला सासर वाड्या चला. दादा पुढे जास्त काय बोलणार नाही, आपलं एक घरात लाका घरात मग काय हाय राव दे बाबा, मी नाही करत यार. लिहायला का माहिती का, तू कान केलं तुझा लाका मला जायला लागलं. मग काय लाका मला बोलली तर. दादा ओ दादा कुठे दादा. तू कशाला इकडे आला तू. अहो दादा अजून मनाव ठेवले होते मी, जाऊन दे विषय. मी चोळा आलाय का तुम्ही. आधी तुम्ही बाहेर जा, मी नाही काय दादा एवढं कार्यकर्ता तुमचा एवढं काय मनाव घेता त्या विषयी. जावायचं अध्यक्ष मी काय दादाच माझ्या झाली वाटतं. पकेले काय दादाच मला बघू दे. काय करते काय राव दादा, माणसं मारता का तुम्ही. मी सांगितलं होतं बाजाला मध्ये येऊ नको म्हणून. काय दादा राव लागली का नाही कळशी. तुझ्या घरी आलं मग काय सांगतोय रे. माझ्या घरी कशाला आला मला माहिती की सोड की मला तुला बघतोस. तुझ्या वाड्यात आलो तू पैसे आणलेलं वाढकाव तू ये बंगल्या तू दाखवतोस. बाजी पळ गे जाऊन दे नका तुम्ही दादा. सगळं ना कशाला मारताय, जाऊन द्या. काय केलं त्यांनी, काय मारतात. अहो काय केलं दादा मी. तुमच्यामुळे झालंय सगळं अध्यक्ष. काय द्या विषय इंद्रिय अवला सगळी गँगाने बॉडीची. पण अध्यक्ष ड्रेस कुठला होता. ड्रेस भारी होता का भारी होता का. द्या विषय सोडून दादा. ड्रेस बाकी जॅक दिसत होता.
नाही दादा तुम्हाला त्याचा प्लॅन होता दादा. नाही हो, माझं काय आहे? काय अध्यक्ष पहिल्यांदा राव प्रेम झालं होते माझं. असं द्या होतं. मला कसं वाटलं असेल तुम्ही त्या पुरीला घरी जाऊन सांगितलं तेव्हा कसं असतं प्रेम आता कसं असतं प्रेमात माझा म्हणजे breakup झाला. तुम्हाला मी करिअरचं मी बोललो होतो. माझं काय आहे, माझं कशाचं काय आहे तेव्हा अरे तुम्ही नाही दादा असं केलं सगळा पाहिजे. अपेक्षाचा भंग केला राव तुम्ही अध्यक्ष राव. खरंच तुम्ही खरंच तरी आवला दे राव. जाऊन दे, आपल्याला समाजकार्य करायचं आता गावातलं पुरी पैसे सोडून द्या पुरुषाला लागून काय होणार रे त्या पोरीवर बोल मग अध्यक्ष मी तुम्हाला तीच म्हणत होतो. काय भेटणार आहे तुम्हाला? तुम्हाला काय भेटलं नाहीच की काय भेटलं मला. द्यायची काय राव दादा ती बाजी इतके दिवसात घरी आले त्याला कळशी आणली होय अरे खपला पाहिजे होता. नाही खपला पाहिजे अरे माझ्याच बघायला आला होता दळीन जरा वड्याला. दादा माझ्या तेवढं- गाडीच होणार तशी. तर काय दादा काय नाही तेवढं खपलं असतं तर आपल्यावर नसतं मिळालं. आपल्या वाढ जाऊ दे दादा मजा झाली माणसं बघा येणारच सकाळ जेवला बिवला का नाही? कुठं तवा तुमची समजूत काढायला आलोय राव न जेवता आणि तुम्ही रेट काय खुशाल जाऊ दे चला. आमची म्हातारी गेली बाहेर. चला वडापाव खाऊन येऊ मस्त पैकी. उरका उरका कळतं अध्यक्ष आम्हाला. चला ना का अध्यक्ष लागते दादा चला वडापाव खायला नेणार. चला वडापाव होतोय तयार हो दादा वडापाव खायला जायचंय काय पुरगी पटवा नाही गाण चाल परत चला हाणला का पुरी? दादा चला बा अध्यक्ष गॉगल राहिला. दादा नाही की चला की दादा अध्यक्ष मस्त पैकी वडापाव तावा काय आज गरम लय होते का? आणि दादा चेन कुठनं घेतली चीन लय पांढरी पडली चेन अध्यक्ष ती चेन मी ह्याच्या कशी काय लागा त्या सोनाराकडूनच घेतली. त्याने काय फसवलं मला. सोनारानं फसवलं. अहो, त्या बघू नंतर ना आता आपण मस्त पैकी वडापावर तावा. आपण सगळेजण तुम्हालाच का म्हणून फसवतात आता आमचे आम्ही पण तुम्हालाच फसवलं नाही का लयच पांढरी झाली काय? मग काय तर हो त्याला पुरं पैसे दिलं होतं अध्यक्ष बरं का. हा आणि ने असा डुप्लिकेट माल दिला. झाला त्याचा सगळ्याला बघून बघतो. बाब्या जेव्हा मला मुलगी बनवली होती तेव्हा पण नकली ज्वेलरी आणलेल्या. कशाला मूड खराब करतोय यांचा मूड फ्रेश करायला चाललोय ना आता गप ना जरा पण ते नाही ड्रेस लय भारी. याची चॉईस होती याची चॉईस होती रेड कलर लाल चॉईस होती. हे काय माझी चॉईस होती चॉईस होती देवेंद्र बॉड्याची. सरपंच तुम्हाला दादा साहेबांनी कशी आणली वाटतं तुम्ही बोल तुम्हाला कसं काय कळलं आम्हाला कळलं असं आम्ही तर सांगितलं नाही बघा. आम्ही तर नाही सांगितलं. तुम्हाला कळलं कसं काय पण आगीने बोलला मला आगीने ना त्याला म्हटलं गंजीतनं तलवार आण त्याने काय वस्ता मिळाला का तुमच्यावर? दाढी करून दे की. नाही दाढी, आम्ही दाढी. आता मी आगीने सोडत नाही. बायाचा पेटल्या. उगाच राव कळशीचं काढलंय ज्या आईला गिराक बी गेलं 100 रुपयाचं निघून. काय रे वडापाव का? सांगा की मला अजून घ्यायचं वडापाव द्या अजून. अरे काय त्याचं काय एवढं असतं? लय पैसे आपल्याला. बाजीराव मगाशी कळशी काय जोरात बसली काय वडापावरच आला तो. मी पोरांसाठी आलतो. पोरं तब्येतीचं होतील ना पोरांना. तुम्ही खरं काय अहो बाजीराव माहिती मी वडापावसाठी झाला होता. बसा बसा बसा. बाजीराव काय साहेबांनी काय दखल अंदाजी केलं काय करायचं? वडापाववर दिवस आले. आम्ही काय कमी करी काय तर अंदाज करायला नका दादा आम्ही काय बाहेर चौल दुकानात हा चव घेतली पाहिजे बरं का. हा घ्या चव घ्या. चव घेतली पाहिजे. माझं काय एवढे दिवस वाईट नाहीत काय वडापाववर दिवस आलेत आणि माझं काढतोय तुला हाय कर घरात दाना खायला. अध्यक्ष याचं किती बिल झालं? 60 रुपये झाले 60. 60 ना.
ती 60 रुपये ना माझ्याकडून घ्या. या काय गरीबाला काय मागू नका. आणि आम्हाला 4 वडापाव दे. आमच्या बायासाहेब एवढी भीक नाही राहिली तुमच्या पैशाने वडापाव खायला. एवढं पण नाही भीक लागली तुमच्या पैसे वडापाव खायला. ओय बाजीराव चव घेतली ना जा ना. तो काय जमा सांगतोय फाटे का तुझ्या बापाचं अध्यक्ष मला धरा नाही तू काय करणार बापाला काय सांगतोय मला चल निघ. काय हे बाबा तुम्हाला काय घ्यायचं घालून घ्या. कसा वडापाव आणतोय आणि म्हणतो मी वडापाव ना खाल्ला. काय उलटी जर असा आव्हान तुम्ही नुसतात. नाही चव घ्यावं लागते मला बाहेर. चला येऊ आपण. चला येऊ का अध्यक्ष. एवढी उधारी तर देऊ टाका. किती आहे उधारी. 700 रुपये उधारी. 700 आहे ना. हे बघा अध्यक्ष मला ना आता 5 दिवसात आहे ना 10 लाख रुपये सोसायटी भेटणार. किती 10 लाख. 10 लाख रुपये. आणि सोसायटी भेटली की मी तुम्हाला डायरेक्ट 1000 रुपये देणार. किती 1000. आणि आपली उधारी किती 700. 700 आहे ना. मग 300 रुपये कधी देणार तुम्ही मला. ते देऊ 2-3 दिवसांनी देऊ. हा मग देऊन टाकायचं. आयला आम्ही 10 रुपये राहिले की लगेच तुम्ही मागता आणि आमचं 300 रुपये मी एक शब्दाने तरी मागितलं का तुम्हाला. हा तेवढी देऊन टाका काय. बरं येऊ का मग अध्यक्ष. चला घातली का दादा टोपी. देतो म्हणले 2-3 कशाला देतो तवा सगळ्या गावाला टोप्या घालतो तुम्हाला देतो मला. आज म्हणतो ते मला टोप्या घालतो सरपंच असून. आता 10 लाख रुपये सोसायटी मिळणार आहे म्हणला देतो 2-3. त्याला हा काय त्याच्या नाव आहे का गुंटा. कशी सोसायटी त्याला मिळायची मंजूर व्हायची. मग अशी काय पोपटाकच बोलत होता ह्यांचं 60 रुपये घ्या ह्यांचं 60 रुपये घ्या. तुम्हाला दिलं नाही तर आमचं देतो का ते. तुमची उधारी तरी द्या तेवढी. किती झालं माझं 60 रुपये. आमचं घ्या आमच्याकडे गावता गावात टोप्या घालतो सगळ्या. घालणारा